आज आपण बनवलेली आहे छान अशी आंबट गोड अगदी थोडीशी तिखट अशी छान अशी अगदी टेस्टी म्हणजे कैरीची चटणी। तर चला आपण कशी केलेली आहे ती बघूया। तर सर्वात आधी आपण कैऱ्या भाजून घेऊया। मी इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहे आणि याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। भाजलेली ही जी आपण चटणी करतो ती खूप छान टेस्टी लागते। नेहमी आपण कट करून किंवा उकडून वगैरे घेतो, पण भाजलेली याची टेस्ट म्हणजे अगदी खरोखर खूपच छान लागते। एकदा तुम्ही नक्की करून बघा। ही भाजल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर याची सालं काढूया। ही छानपैकी आता जळालेली आहे, म्हणजे असं वरचं जळेपर्यंत आपल्याला याला भाजायचे आहे, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर येतो। कैरी आता पूर्णपणे थंड झालेली आहे। आपण याची सालं काढून घेऊया। ते भाजलेलं असल्यामुळे अगदी निघायला पटकन निघणार आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण कैरीची सालं काढून घेतलेली आहे आणि आता हे आपला हातानेच आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे किंवा मग चमचाने काढून घ्या। अगदी ती छान अशी भाजलेली असल्यामुळे अगदी पटकन निघतो आहे, अगदी त्याला वेळ सुद्धा जास्त लागत नाही आणि हा छान असा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। गरम गरम काढला तर आपल्याला हात पोळतील, तर त्यामुळे अगदी थंड झाल्यानंतरच काढूया, कारण भाजलेली कैरी असते खूप गरम झालेली असते। आता हा सर्व गर आपण छानपैकी काढून घेऊया। जर कोळीला अगदी राहिला असेल तर आपण त्याला चमच्याने काढून घेऊया। तर थोडासा कैरीला राहिला होता तर मी त्याला चमच्याने काढून घेते। मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गावरान कैरी सुद्धा घेऊ शकता। गावरान कैरीला थोडासा गूळ आपल्याला जास्त लागतो आणि तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते, त्यामुळे गूळ थोडासा कमी लागतो। आणि मेन म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची नाही। एकतर तुम्ही खडी साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता, पण साधी साखर ह्या चटणीमध्ये घालायची नाही। तर कैरीचा गर चांगला हाताने कुस्करून घेतलेला आहे किंवा वाटल्यास तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता, म्हणजे बारीक होईल। आणि आपल्या कैरी किती गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार गूळ घ्यायचा आहे। मी इथे 2 कैरीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, कारण कैरी फार आंबट नाही आहे आणि फार अशी गोडसर पण नाही आहे, तर त्यामुळे मी हा एवढा गूळ बरोबर होणार आहे। 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे गुळामध्ये। गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असं आपलं हे गर त्याच्यामध्ये मिक्स होईल। आता हा गूळ छानपैकी विरघळलेला आहे आणि ह्यामध्ये आपण हे कुस्करलेला हा कैरीचा गर आहे, हा आपल्याला यामध्ये घालून मिक्स करायचा आहे। तर गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हा गर आपण पूर्णपणे टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे, मस्त छान असा लाईट येलो कलर आलेला आहे आणि आता गूळ घातल्यानंतर सुद्धा त्याचा कलर छान येणार आहे। आता याला आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया। सर्व गूळ छान असा गरामध्ये मिक्स झाला पाहिजे। वाटल्यास तुम्ही पूर्णपणे मिक्सर झाल्यानंतरही तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा कैरीचा गर तुम्ही आधीही गाळून घेऊ शकता। तर मी इथे गाळलेला नाही, पूर्णपणे तयार झाल्यानंतरच मी गाळून घेणार आहे। तर आता आपण इथे पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे आणि गर सुद्धा चांगला एकजीव झालेला आहे आणि इथे मी घातलेला आहे चाट मसाला। अर्धा चमचा पोहे खायचा चमचा मी इथे घातलेला आहे किंवा 1 छोटा चमचा इथे चाट मसाला घालायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे। आणि चाट मसाल्यामध्ये जर तुमचं मीठ कमी असेल तर वरून तुम्ही काळं मीठ आवडीनुसार घालू शकता आणि चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस अगदी मंद ठेवलेला आहे। आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता 2-3 मिनिटांनंतर आपण गॅस बंद केलेला आहे। ही चटणी एखाद्या वेळेस आपल्याला आधी पातळ वाटू शकते, पण नंतर थंड झाल्यावरती घट्ट होते। आता आपण काय करू, चाळणीमध्ये हे गर हा मिक्स झालेला आहे पूर्णपणे गाळून घेऊया, म्हणजे कैरीमधले रेषा वगैरे असतात तर त्या निघून जातील। तर तुम्ही बघू शकता हे एवढंसं वरती आलेलं आहे, थोड्याशा त्याच्यामध्ये रेषा आहेत, हे आपण काढून घेऊया। पूर्णपणे गर आपण घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगही आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चरही बघा किती छान आलेलं आहे। छान असं स्मूथ ही चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आता आपली रेडी आहे
तर आपण याला आता छानपैकी मस्त तडका देऊया। यामध्ये आपण चाट मसाला घातलेला आहे आणि आवडीनुसार आपण मीठ पण घालायचं आहे। तसं म्हटलं तर ही चटणी इथे तयार झालेली आहे, तरीसुद्धा आपण याला वरून एक छानपैकी तडका देऊया। वरून तडका देण्यासाठी अगदी 1 टेबलस्पून मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे 1-2 पिंच धणे घालायचे आहे आणि त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला इथे कलोंजी घालायचे आहे। याने खूप छान टेस्ट येते, तुम्ही एकदा जरूर करून बघा। आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे पिंच हिंग। चटणीमध्ये, कैरीच्या चटणीमध्ये नेहमी हिंग घालावामध्ये अगदी छान टेस्ट येते। आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाल तिखट इथे आवडीनुसार घाला किंवा मग 1-2 अख्खी मिरची इथे घाला। मी अगदी थोडंसं अगदी लाईटली तिखट इथे घातलेलं आहे। आणि बघा, हा गरम गरम तडका मी ह्या चटणीवर ओतलेला आहे। तुम्ही बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे, तडकाही आपला छान असा खमंग बसलेला आहे। तर ही अशी आपली आगळ्या पद्धतीची कैरीची चटणी छान अशी तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चटणीसाठी लागणारं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये छान असं व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।